लव जिहाद आणि फसवणुकीद्वारे होणाऱ्या धर्मांतराविरोधात आता हिंदू समाज आक्रमक झालाय। महाराष्ट्रातही कडक आणि प्रभावी कायदा तातडीने लागू करण्यात यावा या ठाम मागणीसाठी सकल हिंदू समाज यांच्या वतीने निफाड तहसील कार्यालय येथे अधिकृत निवेदन देण्यात आलंय। सकल हिंदू समाजाचं म्हणणं आहे की राज्य शासनानं 14 फेब्रुवारी 2025 रोजी लव जिहाद आणि फसवणुकीद्वारे होणाऱ्या धर्मांतरासंदर्भात एक समिती गठीत करण्याचा निर्णय घेतला होता। मात्र 1 वर्ष उलटूनही अद्याप कायदा अस्तित्वात आलेला नाही। यामुळे हिंदू समाजात तीव्र नाराजी व्यक्त केली जाते। निवेदनात स्पष्ट मागणी करण्यात आली आहे की उत्तर प्रदेश आणि गुजरात या राज्यांप्रमाणे महाराष्ट्रातही लव जिहाद विरोधात कडक कायदा तातडीने लागू करण्यात यावा आणि मार्च महिन्यातील विधिमंडळ अधिवेशनात यावर ठोस निर्णय घ्यावा। या आंदोलनावेळी सकल हिंदू समाजाचे कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। या मागणीबाबत आता ऐकूया सकल हिंदू समाजाच्या पदाधिकाऱ्यांची प्रतिक्रिया। 14 फेब्रुवारीला सरकारने एक JR काढला होता। त्या JR मध्ये असं होतं की महिलांविषयी प्रेमात होणारा छळ किंवा लव जिहाद याविषयी, धर्मांतर याविषयी कायदा सरकारने काढला होता आणि त्याविषयी एक समिती नेमली गेली होती। परंतु आजही ती समिती आजही तो कायदा टेबलांवरती धूळ खात पडलेला आहे आणि त्या कायद्याविषयी सरकारने लवकरात लवकर लक्ष देऊन कायद्याचा न्यायनिवाडा करावा अशी सरकारला माझी विनंती आहे। जय श्रीराम। सकल हिंदू समाजाच्या वतीने शासनाला विनंती करण्यात आली होती की लव जिहाद, धर्मांतरण याच्याविषयी कायदा तयार करण्यात यावा। तसा कायदाही तयार करण्यात आला मागील वर्षी, परंतु आजपर्यंत तो शासकीय टेबलवरतीच धुळकात पडलेला आहे। शासनाला विनंती आहे की तो लवकरात लवकर JR काढून पुन्हा एकदा त्याची अंमलबजावणी स्थानिक लेवलला करण्यात यावी व जे सकल हिंदू समाजाच्या महिलांवरती, मुलींवरती अन्याय अत्याचार करून जे बळजबरीने काही विशिष्ट समाज धर्मांतरण करत आहे ते षडयंत्र हाणून पाडावं व त्यांच्यावर कायदेशीररित्या जास्तीत जास्त मोठी सजा लागावं ही विनंती करण्यासाठी आम्ही आज निफाड येथील तहसील कार्यालयाला प्रांत साहेबांना निवेदन देण्यासाठी सकल हिंदू समाज निफाड तालुक्याच्या वतीने आलो होतो। जय श्रीराम। तुझी वर्किंग चांगली, मला माहिती आहे पाठापाठ बरोबर। मागील वर्षी 14 फेब्रुवारीला सरकारने एक JR काढला होता की प्रेमाच्या नावाखाली होणारी फसवणूक, महिलांची फसवणूक आणि बळजबरीने धर्मांतरण यासाठी सरकारने विशेष समिती स्थापन केली। पण खरं तर समिती स्थापन करून सरकारने जे पाहिजे होतं सकल हिंदू समाजाला ते मिळालं नाही, म्हणजे तो ॲक्ट अजून आलाच नाही। सरकारच्या टेबलावर तो तसाच धूळ खात पडलेला आहे। माझी सरकारला मी विनंतीपूर्वक सांगतो की सरकारने लवकर याकडे लक्ष द्यावं आणि माझ्या माय भगिनींना सुरक्षा मिळाली पाहिजे। कारण ज्यावेळेस माझी माय भगिनी रस्त्यावर उतरते त्यावेळेस तिच्या मनात भीती निर्माण झालेली आहे। तसंच मी सरकारला विनंती करतो की जे सरकार आहे त्यांनाही बहीण आहे, आपली पत्नी आहे, त्यासुद्धा महिला आहेत, त्यांनाही सुरक्षा मिळाली पाहिजे। तसाच आपला विचार करून सगळ्या महिलांचा विचार या सरकारने केला पाहिजे अशी मी सरकारला विनंती करतो आणि लवकरात लवकर तो कायदा आला पाहिजे अशी विनंती करतो। जय श्रीराम, जय गोमाता, जय तो हिंदू राष्ट्र।